100 ते 150 मुलांच्या कमेंट्स आल्या, सारखा फोन आला की सर MST-CETचे इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर वाईज द्या सर केमिस्ट्रीचे. मुलांनो तुम्ही सांगणार आणि सर ऐकणार नाही असं पॉसिबल नाही आहे तुमच्यासाठी. काही पण मुलांनो फक्त तुम्ही सर्व व्यवस्थित अभ्यास करा. माझं सांगायचं झालं तर मागच्या 7 वर्षांपासून केमिस्ट्री हा विषय शिकवतो, एकदम मनापासून एकदम हृदयापासून, आणि हजारो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचलेलो आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना टॉपर आपण घडवण्याचा आपला ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण यूट्यूबच्या माध्यमातून देखील करत आहोत. ठीक आहे मुलांनो, विदाउट वेस्टिंग टाइम आपण सुरू करूया. मुलांना आता आपण स्टार्ट करू. एक शीट आहे, या शीटमध्ये मुलांनो चॅप्टर 1 पासून तर चॅप्टर 16 पर्यंत सर्वच्या सर्व मी चॅप्टर्समध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन जे MST-CETला फिक्स विचारले जाऊ शकतात ते आपण इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे मुलांना, आपण सुरुवात करूया. ठीक आहे, आता पहिला चॅप्टर जो आहे तो सॉलिड स्टेट आहे. सॉलिड स्टेटमध्ये पहिला क्वेश्चन येण्याची शक्यता आहे की मॉलिक्युलर सॉलिड कोण असणार. तर तुम्हाला उत्तर द्यायचं मुलांनो आईस आणि बेन्झोइक ऍसिड, हा एक फिक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड कुठले कुठले असतात, डायमंड आणि सिलिका. ठीक आहे, शॉर्टकट इफेक्ट कोण शो करणार त्याचे एक्झाम्पल्स बघून जा. ही शीट आहे, त्याच्यामध्ये सर्व एक्सपेक्टेड क्वेश्चन्स दिले. आजपर्यंत इतिहास सांगतो यूट्यूबचा, कोणी सुद्धा एवढं हँड होल्डिंग सपोर्ट मुलांना दिलेला नाही. मुलांनो तुमच्या सरांनी दिलाय, तर तुमचं एक कार्य, एक छोटंसं लाईक आणि एक चांगली कमेंट आणि एक सबस्क्राईब, एवढं तर तुम्ही मुलांनो सरांसाठी करू शकतात. सिरियसली सांगतोय, ही शीट एक शीट बनवण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा अनुभव लागलाय, तेव्हा हे तयार झाले. ठीक आहे, असंच तयार नाही झालंय मुलांनो. आपण सांगितलेले प्रश्न येतात, त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण की अनुभव आहे, अनुभव 6-7 वर्षांचा अनुभव आहे मुलांनो. ठीक आहे, आता सॉलिड स्टेट मधला मॉलिक्युलर सॉलिड झाला, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड झाला, शॉर्टकट इफेक्ट झाला, फ्रेंकल इफेक्ट बघून जायचं. याचे एक्झाम्पल्स, एक वॅकन्सी थ्रू एलिओव्हॅलंट इम्प्युरिटीचे एक्झाम्पल विचारलं जाणार आहे. SrCl2 आणि NaCl त्याचे एक्झाम्पल असणार आहे. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक यांचे एक्झाम्पल्स येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आता आपण. आता मुलांना पुढची गोष्ट करायची झाली तर नेक्स्ट चॅप्टर जो आहे आपला येतो तो सोल्युशन चॅप्टर. आता सोल्युशन चॅप्टरमध्ये तुम्हाला जो टेबल 2.1 आहे तो एकदम व्यवस्थित करून जायचा आहे. तिथं जे एक्झाम्पल्स आहेत सोल्युशनच्या प्रकाराचे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. दुसरं मुलांना हेनरी लॉ जो असतो त्याचे एक्सेप्शन जे असतात ते अमोनिया आणि CO2 असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल असणारे बेन्झिन आणि टोल्युओन. ठीक आहे, नॉन आयडियल मध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे एक्झाम्पल असणार इथेनॉल आणि एसिटोन, कार्बन डायसल्फाइड आणि एसिटोन, आणि निगेटिव्ह डेव्हिएशनच असणार मुलांना फिनॉल आणि ॲनिलीन, क्लोरोफॉर्म आणि एसिटोन. ठीक आहे, इथं आपल्या सोल्युशनचं पण महत्त्वाचं संपलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट मुलांना पुढचं चॅप्टर आहे आयोनिक इक्विलिब्रियम. आता आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये कॉन्जुगेटेड ऍसिड आणि कॉन्जुगेटेड बेस ही जी संकल्पना किंवा हा जो टॉपिक आहे तो येण्याची शक्यता असते. KW ची व्हॅल्यू जी असते, KW म्हणजे असतो मुलांना आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, ज्याची व्हॅल्यू असते 1 × 10⁻⁴. ठीक आहे, आता बघ, आता ज्यावेळेस Ka ची व्हॅल्यू Kb पेक्षा मोठी असते तेव्हा सोल्युशन हे ऍसिडिक असते, आणि ज्यावेळेस Kb ची व्हॅल्यू Ka पेक्षा मोठी असते तेव्हा सोल्युशन बेसिक असतं, आणि जेव्हा दोन्हींच्या व्हॅल्यू हे समसमान असतात तेव्हा सोल्युशन जे असतं ते न्यूट्रल असतं. नेक्स्ट मुलांना समजून घे महत्त्वाची पुढची गोष्ट काय. पेनिसिलिन प्रिपरेशन आर स्टॅबिलाइज्ड बाय ॲडिशन ऑफ सोडियम सिट्रेट ॲज अ बफर. अत्यंत महत्त्वाचं आहे की पेनिसिलिन नावाची जी ड्रग असते विच इज अ अँटीबायोटिक, ही पेनिसिलिनची ड्रग्स जी असते तिला प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला सोडियम सिट्रेटचा वापर ॲज अ बफर करावा लागतो. यावर्षी एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, आला नाही आजपर्यंत पण पुस्तकामध्ये उल्लेख आहे. KSP आणि Hचं रिलेशन असतं मुलांनो, माझ्यासोबत सर्वांनी रिपीट करा काय असतं ते कसं लक्षात ठेवायचं. KSP = x की पॉवर x, y की पॉवर y, s की पॉवर x + y असं ते रिलेशन असतं. पुढे जर का बघायचं झालं तर समजून घे, ज्यावेळेस IP आणि KSP आयोनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट या दोन्हींची व्हॅल्यू सेम असते तेव्हा सोल्युशन जे असतं ते सॅच्युरेटेड असतं, आणि तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम नावाची गोष्ट बघायला मिळते. ज्यावेळेस मुलांना आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू KSP पेक्षा जास्त असते तेव्हा सोल्युशन हे सुपर सॅच्युरेटेड होतं, आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये मला प्रेसिपिटेशन घडताना बघायला मिळतं. ठीक आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे ज्यावेळेस मुलांना KSP ची व्हॅल्यू IP पेक्षा जास्त असते तेव्हा सोल्युशन हे अनसॅच्युरेटेड असतं आणि प्रेसिपिटेशन आपल्याला बघायला मिळत नाही. प्रेसिपिटेशन कुठे बघायला मिळणार आहे? सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये, जिथं IP ची व्हॅल्यू KSP पेक्षा काय असते मुलांना? जास्त असते. लक्षात ठेवा.
कॉमन आयन इफेक्ट व्यवस्थित करून द्यायचा मुलांनो. केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये मुलांनो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तुम्ही काय करा याचा पटकन क्रॅश कोर्स बघा. केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची ट्रिक सांगितली मी यायचा अँडसेट वापरत नाही, तिथं तुम्हाला सर्व डिटेलमध्ये बघायला मिळणार. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी विचारले जाऊ शकते, PTST वैसे किती MB डाटा यूज करतो, ही पण ट्रिक तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. पुढे पाथ फंक्शन मुलांना, पाथ फंक्शनचं एक्झाम्पल असणार आहे वर्क आणि हीट. आयसोथर्मलमध्ये डेल्टा टी ची व्हॅल्यू काय असणार आहे 0, डेल्टा यू ची व्हॅल्यू काय असणार आहे 0. त्याच्यानंतर मुलांना पुढे आता बघ डिकॉम्पोजिशन ऑफ H2O2 होतं तेव्हा एक्सपान्शन घडताना दिसतं आपल्याला. सर हे काय एवढं महत्त्वाचे मुद्दा आम्हाला कसं कळणार? अरे तू काय कर, एक काम कर विद्यार्थी, अरे माझा विद्यार्थी तू एकच कार्य कर, तुला जसं सांगतो मी तसं ऐक तू फक्त. थर्मोचा आहे ना आपण क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे, तिकडे जाऊन आहे ना पटकन 2x स्पीडने पटकन 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 बघून टाकतो. आता हा व्हिडिओ बघतोय ना, तो अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण बघून घे, मग तुला एक आयडिया येणार की मला काय काय करायचं, काय काय स्किप करायचं. ठीक आहे, आताच्या मोमेंटमला अजून पण तो अभ्यास नसणार केला तर मिनिमम हे पॉईंट करून जा, किंवा तू केले असणार तर ह्या पॉईंटवर जास्तीत जास्त फोकस करून जा. आता H2O2चं ज्यावेळेस डिकॉम्पोजिशन होणार आहे तेव्हा एक्सपान्शन बघायला मिळणार, आणि NH3 आणि HClचं ज्यावेळेस आपण रिॲक्शन करणार आहे तेव्हा मला कंप्रेशन बघायला मिळणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस फ्री एक्सपान्शन होतं, फ्री एक्सपान्शन म्हणजे काय, कुठलीही बॉडी विदाऊट एक्सटर्नल प्रेशर वाढते 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 एक्सपांड होते, तेव्हा त्याच्यामध्ये एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू 0 असते आणि वर्क डनची व्हॅल्यू देखील काय असते 0 असते. पुढे नेक्स्ट डेल्टा एस टोटल ज्यावेळेस 0 पेक्षा मोठा असणार तेव्हा स्पॉन्टेनियस असणार, 0 पेक्षा लहान असणार तेव्हा नॉन स्पॉन्टेनियस, आणि जेव्हा इक्वल टू 0 असणार तेव्हा इक्विलिब्रियमला असणार आहे. ठीक आहे, 4 चॅप्टर मुलांना बोलता बोलता आपले 7 ते 8 मिनिटांमध्ये कव्हर झाले. एवढंच सांगणार आहे, पूर्ण लेक्चर व्यवस्थित बघा मुलांनो, अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स मी देतोय. नेक्स्ट आहे मुलांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुला हा जो ग्राफ दिसतोय तो महत्त्वाचा आहे, की हा जो एकदम डिक्लाइनिंग ग्राफ आहे विथ निगेटिव्ह स्लोप, तो वीक इलेक्ट्रोलाइट, आणि स्ट्रेट लाईन विथ डिक्लाइनिंग स्लोप तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला रिप्रेझेंट करतोय. अल्फा इज इक्वल टू लॅम्डा सी अपॉन लॅम्डा ओ फॉर्म्युला असतो. कंडक्टिव्हिटी सेल व्यवस्थित करून जा. साल्ट ब्रिज काय असणार आहे, साल्ट ब्रिजमध्ये काय काय असतं की KCl आणि NH4NO3 असतं. त्याच्यानंतर अगार अगार जेलचं किती पर्सेंटेज असतं, 5% असं विचारणार ना तो. त्याच्यानंतर ज्यावेळेस मला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढायचा असतो त्यावेळेस मी काय करणार की स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ ॲनोड करणार. पुढे आता सर्व जे सेल्स आहे मुलांनो, जसं की फ्युएल सेल झाला, मर्क्युरी सेल झाला, त्याच्यानंतर आपली निकॅड सेल झाला, हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल झाला, यांच्यामध्ये ॲनोड कॅथोड आणि सेल रिएक्शन काय आहे ते व्यवस्थित करून जा. सर आम्हाला याचं कसं कळणार? अरे मुलांनो, तुमच्यासाठी आपण क्रॅश कोर्स, एवढा पेड क्रॅश कोर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट लॉन्च केला आहे. बघा ना तुम्ही किती वेळ लागणार आहे, 1 तासाचे लेक्चर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 2x बघितलं किंवा 2x म्हणा, तुम्ही एक लेक्चर 15 मिनिटांमध्ये पण कव्हर करू शकता त्याच्या मोमेंटमला. त्याच्यामुळे मी सांगणार आहे तुम्हाला, प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे, सर्व व्यवस्थित बघून घ्या. आता इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये तू एक गोष्ट लक्षात ठेव की लिथियम जो असतो तो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आणि फ्लोरीन जो असणार आहे तो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. ठीक आहे, आता पुढे केमिकल कायनेटिकमध्ये जो प्रॉब्लेम 6.1 आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ही रिएक्शन आहे, याच्यामध्ये बघा आता A+3B gives 2C. आता याची जर का तुला रेट ऑफ रिएक्शन लिहायला लावलं या रिएक्शनवरून, तुला काय करायचं आहे, हा A आहे ना, तू सुरुवातीला dA/dt लिही. ठीक आहे, हा B आहे ना, तू काय कर dB/dt लिही. ठीक आहे, त्याच्यानंतर C आहे ना, तू काय कर dC/dt लिही. एवढं लिहिलंस तू. आता यांच्या बाजूला जी संख्या आहे ती 1 करून लिही. ठीक आहे, म्हणजे इथं 1/3 आलं, इथं 1/1 आलं. ठीक आहे, आता बघा हा जो रिॲक्टंट असणार ना मुलांनो, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाणार, म्हणजे इथं निगेटिव्ह इज इक्वल टू करायचं, याचं पण निगेटिव्ह असणार मुलांनो जो रिॲक्टंट असणार, आणि जो प्रोडक्ट असणार तो असणार आहे पॉझिटिव्ह. हा आला आपल्याकडे रेट ऑफ रिॲक्शन. प्रश्न येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे. नेक्स्ट आता रेट मुलांनो, जो रेट असतो ना तो रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो, आणि त्याची जी पॉवर असते ती त्याच्या डोक्यावर जाते. हा फॉर्म्युल्यावरून येऊ शकतो प्रश्न की ह्याच्या डोक्यावर जो असणार आहे. मुलांनो मी तुम्हाला इम्पॉर्टंट पण सांगतो आणि इम्पॉर्टंट प्रश्न सांगून त्यांची कन्सेप्ट पण सांगतो, म्हणजे डबल फायदा होतोय आपल्या सर्वांचा. ठीक आहे ना. आता रेट कसं फाइंड करायचा या फॉर्म्युल्यानुसार, आणि x+y जो असणार आहे तो काय असणार आहे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता रेट डिटरमाइनिंग स्टेप जी स्लो स्टेप बघायला मिळते ती रेट डिटरमाइनिंग स्टेप असते.
युनिट ऑफ के, रेट कॉन्स्टंटचं जे युनिट असतं ते मोल पर लिटर रेस टू 1 - n पर सेकंड एवढं असतं. ठीक आहे. आता काय करायचं, फर्स्ट ऑर्डर असली तर यांच्या जागेवर फर्स्ट टाक, 0 असली तर यांच्या जागेवर 0 टाक. इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन तू बघू शकतो, हे तुला लक्षात ठेवावं लागणार फर्स्ट ऑर्डरसाठी. फर्स्ट ऑर्डरसाठी हाफ लाईफ टाईम पण लक्षात ठेव. इथे एक लक्षात ठेव की हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडंट नसतो. आता 0 ऑर्डरचं पण लक्षात ठेव, तो हाफ लाईफ टाईम पण लक्षात ठेव. हाफ लाईफ टाईम बघितला तर तो A0वर तो अवलंबून आहे, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर तो डिपेंड करणार का, 1000% करणार. आता ॲक्टिवेशन एनर्जीचं डिटर्मिनेशन करण्यासाठी तुला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे का, हो. आता एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 हे जे तुला इथं कंपाऊंड दिसत आहे यांचे फॉर्म्युलेज देखील लक्षात ठेवायचे, अत्यंत महत्त्वाचे. आता एक प्रश्न एक्सपेक्टेड मला वाटतो यावर्षी येऊ शकतो, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी हॅलोजनची Cl2ची सर्वात जास्त असते, त्यापेक्षा कमी Br2ची, त्याच्यापेक्षा कमी F2ची, त्याच्यापेक्षा कमी I2ची असते. सल्फरचे ऑक्झो ॲसिड्स व्यवस्थित करून जा, हे तुला दिसत आहे ते करून जा व्यवस्थित. ऑक्झो ॲसिड्स ऑफ हॅलोजन करून जा, HXO, HXO2, HXO3, HXO4, हायपोहॅलस, हॅलस, हॅलिक, पर हॅलिक. ठीक आहे. क्लोरीन जो असणार आहे तो मॅक्झिमम ऑक्झो ॲसिड तयार करतो +7 ऑक्सिडेशन स्टेटपर्यंत, आणि फ्लोरीन फक्त एकच ऑक्झो ॲसिड तयार करतो ज्याची ऑक्सिडेशन स्टेट मुलांनो +1 असते. ठीक आहे. नेक्स्ट, सल्फ्युरिक ॲसिडची निर्मितीसाठी कॉन्टॅक्ट प्रोसेस वापरतो. डेकॉन्स प्रोसेसच्या निर्मिती, अरे थांब जरा, सल्फ्युरिक ॲसिडच्या निर्मितीसाठी कॉन्टॅक्ट प्रोसेस यूज करणार आहे. ठीक आहे ना. आणि डेकॉन्स प्रोसेस जो असतो त्याच्या माध्यमातून आपण क्लोरीनची निर्मिती करतो, आणि हेबर्स प्रोसेसच्या माध्यमातून आपण अमोनियाची उत्पत्ती करत असतो. आता पुढचा प्रश्न समजून घे रे, महत्त्वाचा आहे एकदम. आता ICL असतो, काय असतो आपला ICL म्हणजे काय, आयोडीन मोनोक्लोराईड, ज्याला आपण ग्लासियल ॲसिटिक ॲसिड. अरे हा प्रश्न काय एक्सपेक्टेड प्रश्न वाटतो, हे येऊ शकतो. MST CET मुलांनो एकदम एक्सपेक्टेड प्रश्न 2024ला येणार. 2023ला पण सांगितलं होतं मुलांना, पण बाय चान्स नव्हतं आलं. आय थिंक एकच शिफ्टला आलं होतं, बाकी शिफ्टला नव्हतं आलं. आता ICL जो असणार ना मुलांना, त्याला ग्लासियल ॲसिटिक ॲसिडमध्ये टाकल्यानंतर त्याला आपण विथचं सोल्युशन म्हणणार, ज्याच्या मदतीने आपण तेलामध्ये आयोडीन किती ते मोजू शकतो. ठीक आहे. आता तो टेबल 7.14 जो टेबल आहे ना, त्याच्यामधून एक क्वेश्चन फिक्स देणार आहे, तो करायला लावला आहे व्यवस्थित तुम्हाला सरांनी. ठीक आहे. नेक्स्ट, आठवा ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन, हे प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघून जा. हा प्रश्न तर प्रत्येक वर्षाचा फिक्स प्रश्न आहे. मॅग्नेटिक मोमेंट N × N+2 युनिट बोर्स मॅग्नेटॉन, N म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. बघू शकता तुम्ही क्रॅश कोर्स. ठीक आहे. सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या आहे. अरे बापरे, ब्रॉन्झ जे असणार, काय करायचं मुलांनो, कष्ट तुम्ही करा, फळ तुम्हाला चांगलंच मिळणार. ठीक आहे. अजूनपर्यंत बघताय तुम्ही लेक्चर, असं मी कन्सिडर करतोय. व्यवस्थित बघत चला, फक्त पूर्ण बघा, मध्येच नका थांबू, कारण की दिवस कमी, पण कमी दिवसामध्ये पण आपण MST CET फोडणार, आणि माझे मुलं फोडणार, मला विश्वास आहे. ब्रॉन्झ जो असतो तो अलग आहे, कोणाकोणाचा, कॉपर आणि टिनचा. टेबल 8.9 डोळे बंद करून जा, असं नका करू. ठीक आहे. नेक्स्ट, कमर्शियल फॉर्म्स ऑफ आयन, कास्ट, रॉड, स्टील. रॉड जो आयन असतो त्याच्यामध्ये 0.2% पेक्षा देखील कमी इम्प्युरिटीज असतात, म्हणजे सर्वात शुद्ध आयन रॉट आयन आहे, सर्वात अति अशुद्ध आयन कास्ट आयन आहे, आणि मध्यम असणारा स्टील आहे. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर 32 पेक्षा जास्त असले तर तू त्याला ट्रान्स युरेनियम एलिमेंट्स असं म्हणणार. 104 पासून तर 118 पर्यंत पोस्ट ॲक्टिनोइड एलिमेंट्स असं म्हणणार. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहे नेक्स्ट. आता त्याच्यामध्ये लिगॅन्ड काय असतो, कुठल्या लिगॅन्डचं काय एक्झाम्पल तू इथं बघू शकतो, करून जा, व्यवस्थित करून जा. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 9.1 सॉल्ट प्रॉब्लेम जो आहे ना पुस्तकात, तो करून जा. टेबल 9.3 नॉमेनक्लेचरचा आहे, तो करून जा. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरचा फॉर्म्युला काय असणार, Z-X+2y, व्यवस्थित करून जा. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर येण्याची शक्यता आहे यावर्षी. नेक्स्ट, आता आयसोमेरिझम मुलांनो, मी तुम्हाला सिरियसली सांगतोय, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा आयसोमेरिझम अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही अजून पण नसणार बघितलं मुलांनो, तर बघून घ्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं लेक्चर, त्याच्यामध्ये एकदम छान ट्रिक सांगितले मी क्रॅश कोर्सच्या लेक्चर्समध्ये. मुलांनो, मी तुम्हाला काय सांगतोय, जर का मला ह्या व्हिडिओवर, मी सिरियसली सांगतोय, जर का मला ह्या व्हिडिओवर 200 लाईक्स आले, किती लाईक्स आले, जर का मला ह्या व्हिडिओवर 200 लाईक्स आले आणि 100 कमेंट्स आल्या, तर मी पुढचा जो व्हिडिओ असणार आहे, 100 कमेंट्स मला पाहिजे, 200 लाईक्स पाहिजे. सिरियसली सांगतोय मुलांना, तुमचे सर, तुमच्यासाठी मी बाकी सर्व विषयांचे पण
1 चॅप्टर 1 पासून तर चॅप्टर 16 पर्यंत मी घेऊन येणार. कसं काय करणार ते मी माझं बघणार. ठीक आहे. अनेक आपले शिक्षक कॉन्टॅक्टमध्ये, मी त्यांच्याशी संपर्क साधून प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला फक्त एक कार्य करायचं, तुम्ही 200 लाईक इझिली करू शकता, 100 कमेंट इझिली करू शकता. एवढं कार्य पूर्ण करा. मी नाही सांगितलं, मी तुम्हाला शब्द देतोय मुलांना. तुम्ही मागचं कार्य पूर्ण केलं माझं, ते जो आपण मागे लेक्चर टाकलं होतं त्याला तुम्ही 50 कमेंट आणि 100 लाईक्स केले. मी तुम्हाला लगेच या क्षणाला आता व्हिडिओ घेऊन आलो. एवढं कार्य पूर्ण करा. फक्त तुम्ही 200 लाईक 100 कमेंट करा. मी घेऊन येतो बाकी सर्व विषयांसाठी. मग आपण बघूया की केमिस्ट्री CETला आपण कसं फोडणार आणि कसं फोडणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आता स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. जेवढी K जास्त असणार तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार. आता याची ट्रिक लक्षात ठेव रे तू. क्युनिको FMC एवढं लक्षात ठेव. नेचर ऑफ लिगँड, जेवढा जास्त स्ट्रॉंग बेस असतो तेवढे जास्त स्टेबल कॉम्प्लेक्स असतो. हाय स्पिन असलं तर पेअरिंग होत नाही, लो स्पिन असलं तर पेअरिंग होते. VBT, हे सर्व गोष्टी तुला तिथं बघायला मिळणार. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं लेक्चर बघ लवकर, कोणाचीच वाट नको बघू. आता क्रिस्टल फील्ड थेअरीमध्ये ही एक ऑर्डर सांगितली. स्पेक्ट्रो इलेक्ट्रोकेमिकल सिरीज नावाची ही सिरीज असते. याच्यामध्ये एक ट्रिक सांगत असतो आपण मुलांना. आई बर्बादी शनी कलसे फरार, ओ ऑक्झॅलॅटो पाणी में नासी, EDT अमोनिया इन कॅनडा कोलंबो. ठीक आहे. हे पण बघून जातो व्यवस्थित. हे काय तुला कळणार सर्व त्या क्रॅश कोर्सच्या लेक्चरमध्ये. आता फायनली हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं कॉमन नेम IUPAC नेम कॉमन नेम असणार. अल्काइल हॅलाइड IUPAC नेम असणार. हॅलो अल्केन याच्यानुसार तू लिहू शकतो. ग्रूज प्रोसेस व्यवस्थित करून जा. थायोनिल क्लोराईड एक बेस्ट मेथड आहे अल्काइल हॅलाइडच्या प्रिपरेशनसाठी. पुढे DDTचा वापर इन्सेक्टिसाइड सारखा केला जातो. क्लोरोफॉर्म, ट्रायक्लोरोइथेन हे दोन्ही पण सोर्स आहेत डायक्लोरोकार्बिनचे. ठीक आहे. आणि पुढची गोष्ट बघ, फिंकलस्टेन रिएक्शन, स्वार्ट्स रिएक्शन करून जा. त्याच्यानंतर साईज ऑफ हॅलोजन ॲटम वाढला तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी होणार. बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली, बॉन्ड लेंथ वाढणार. बॉन्ड लेंथ आलबी पण कमी होणार. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय असणार ते करून जा व्यवस्थित. इक्विमोलार मिक्सचर म्हणजे काय असणार. टेबल 10.3 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. SN1चा रेट कशा पद्धतीने सर्वात जास्त कशात असणार. SN2चा रेट सर्वात जास्त कशात असणार. याचं कमी कालावधीमध्ये हे एक्सप्लेन करणं म्हणजे फार कठीण असतं मुलांना. मी खरंच सांगतो, तुम्ही क्रॅश कोर्सचं बघा, तुम्हाला खरंच छान कळणार. इलिमिनेशन रिएक्शन, डेहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन, त्याच्यामध्ये सेटझेफ रूल म्हणजे काय असणार. जेवढा जास्त अल्काइल ग्रुप तेवढा जास्त मुख्य प्रोडक्ट असणार. वुड्स रिएक्शन करून जा, फिटिक रिएक्शन करून जा. वुड्स फिटिक रिएक्शन करून जायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे अल्कोहोल फिनॉल इथर. याच्यामध्ये कॉमन नेम IUPAC नेम, डाऊस प्रोसेस, क्युमिनपासून फिनॉलला कसं बनवणार. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन. कोल्बेज रिएक्शन, रिमर-टिमर रिएक्शन. इथं लक्षात ठेवायचं कोल्बे की कार रामू कालू म्हणजे कोल्बेज रिएक्शनमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड बनतो. रिमर-टिमर रिएक्शनमध्ये अल्डिहाइड मिळतो. विलियमसन सिंथेसिस रिएक्शनमध्ये अराइल हॅलाइड विलियमसन सिंथेसिस रिएक्शन देत नाही. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कॉमन नेम IUPAC नेम अल्डिहाइडचे हे बघून घ्या. तो पाठ करा म्हटलं ते पाठ करावं लागणार. रोझेनवर्ट रिडक्शन, स्टीफन रिएक्शन, इटार रिएक्शन, गॅटरमन कॉज फॉर्म्युलेशन ऑफ अरेंट, सॅपोनिफिकेशन रिएक्शन. आता हे करून जा व्यवस्थित. बॉइलिंग पॉईंट. आता बॉइलिंग पॉईंट ज्यावेळेस आपण मुलांना वेगवेगळे फंक्शनल ग्रुप बघतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला बॉइलिंग पॉईंट वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचे लक्षात ठेवायला लागतात. ट्रिक लक्षात ठेव सरांनी दिलेली. काल के आली अल. वन सेकंड. काल के आली अल. काल म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड, अल म्हणजे अल्कोहोल, आली अरे थांब जरा. काल के ना, काल कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्कोहोल, के म्हणजे कीटोन, आली म्हणजे अल्डिहाइड इथर आणि अल म्हणजे अल्केन. या सर्व टेस्ट तुला दिसत आहे ना, तर ते करून जा व्यवस्थित. चिप टेस्ट किंवा स्किप टेस्ट, टोलन्स टेस्ट, फेरिंग टेस्ट व्यवस्थित करून जा. अरे बापरे. कीटोन जो असणार ना मुलांना, तो सोडियम नायट्रोक्लोराइड टेस्ट देतो. फिक्स क्वेश्चन टेबल 12.7. हॅलोफॉर्म रिएक्शन गिवन बाय कोड हॅलोफॉर्म रिएक्शन देणार. हॅलोफॉर्म पण एक्सपेक्टेड प्रश्न. अल्डोल कंडेन्सेशन कॅनिझोरस. अरे किती सोपे आपण हे करून दिले मुलांना की अल्डोल कंडेन्सेशनमध्ये अल्फा हायड्रोजन एक पाहिजे. कॅनिझोरसमध्ये नसलं तरी काही अडचण नाही. सर्व म्हणजे आपण फार चांगलं व्यवस्थित केलं आहे. हां, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, याची PDF हवी असणार ना तुम्हाला, याची PDF जर का हवी असणार तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिसत असणार, तिथं जा. किंवा तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे, आपलं एक चॅनल होतं ते हॅक झालं आहे, पण आता आपण दुसरं चॅनल निर्माण केलं. असं असतं ज्यावेळेस विद्यार्थ्यांपर्यंत आपण अधिक मदत पोचवतो ना, त्यावेळेस अनेक शक्तींना ते सहन होत नसतं. पण काय करायचं, त्या अनेक शक्ती किती एकत्र आल्या तरी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोचवतच राहणार. ठीक आहे. टेलिग्रामवर जा तू, उदय सर केमिस्ट्री सर्च कर
तिथं तुला एक चॅनल मिळणार, सरांचा छान फोटो दिसणार, तिथं जॉईन हो, तिथं तुला ऑलरेडी तिथं दिसणार तुला हे अमाइन्स. आता अमाइन्समध्ये मुलांनो बाय अमोनोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड रिॲक्टिव्हिटी गॅब्रियल थॅलेमाइड बेसिक स्ट्रेंथ. हे बघा आता तुला हे इथं जे जे दिसतंय ते व्यवस्थित करून जायचे. कार्बिल अमाइन रिएक्शन मोस्ट 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 ट्रिपल एम लिहिला आहे मुलांनो, समजून घ्या किती इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे काय, बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड. स्वीटर आयन म्हणजे काय, बायोमॉलिक्यूल. बायोमॉलिक्यूलमध्ये हे सर्व दिसणारं मटेरियल एकदम महत्त्वाचं आहे, एकदम महत्त्वाचं. ॲनिमल पॉलिमर कुठला, अरे पॉलिमर आलं ना आता आपण, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. प्लांट पॉलिमर कुठला, सिंथेटिक पॉलिमर कुठला, ब्रांच चेन वगैरे वगैरे वगैरे. इथं तुला जे जे दिसते ना कुठलाही पॉलिमरचे मोनोमर विचारले जाऊ शकते. नोट्स आणि ट्रिक लक्षात ठेवा. 16वा, अरे बापरे आता 16वा चॅप्टर आहे ना मुलांनो. हा जो प्रश्न दिसतोय तुला पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी, हो येणार. मी बोर्डाला पण सांगितलं होतं येणार, पण आला नाही. ते म्हटले केमिस्ट्री सीटला आम्ही विचारू शकता, 99% खात्री. पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी व्यवस्थित करून जा. अरे खाली याच्या रिएक्शन दिसतंय ना ते व्यवस्थित करून जा. अरे बापरे आता 11वी बरं ना, आता इथपर्यंत तर काही डाऊट नाही आहे तुला. आपण 12वी संपूर्ण कव्हर केली. आता 11वीमध्ये बघ सम बेसिक कन्सेप्टमध्ये तुला हे दिसतंय का, दिसलं सर, सर्व दिसतंय का, हो सर. स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये तुला हे सर्व दिसतंय का, मटेरियल दिसलं. हे बघ केमिकल बॉन्डिंग बघून घे, सर्व मटेरियल दिसतंय का तुला, दिसतंय सर. रेडॉक्स रिएक्शनमध्ये दिसतंय का, नाही दिसत सर, हां दिसतंय, व्यवस्थित लक्ष दे. डॅनियल सेलमध्ये कॅथोड कॉपर असतो, ॲनोड झिंक असतो सर. हां हे झालं ना फ्लोरीन ऑक्सिडायझिंग, हे सांगितलं ना मी तुम्हाला. नेक्स्ट काय ग्रुप 1-2 मध्ये हे बघ, हे हायड्रोजिनेशन वगैरे वगैरे वगैरे. हे बघ डॅनियल आपलं काय म्हणतात डायगोनल रिलेशनशिप. सोडियम कार्बोनेटला वॉशिंग सोडा, सोडियम हायड्रॉक्साईडला कॉस्टिक सोडा, स्टेट्स ऑफ मॅटर. अरे वा सर. हे कसं, हे लॉज पण सांगितले बघ. आता 11वीची प्लेलिस्ट बघ जरा जाऊन. हे जे दिसतंय ना मुलांना तुला, ॲड्झॉर्प्शन, कोलाइड्स, फ्रेंडलीच ॲड्झॉर्प्शन आयसोथर्म, हार्डी-स्कूल्स रूल. आता बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर, फंक्शनल ग्रुप प्रायोरिटी. अरे बापरे हायड्रोकार्बनमध्ये वुड्स रिएक्शन, अँटी मॉर्कॉनिफ रूल, ओझोनोलिसिस, बेअर्स टेस्ट. हे तुला सर्व जे दिसतंय ना बाळांनो ते 11वीसाठी महत्त्वाचं आहे म्हणजे आहे. मी काय सांगितलं समजलं का. आता ऐक, लक्ष दे मी काय सांगतोय ते. सर्वात प्रथम तुला सर्व इम्पॉर्टंट टॉपिक सरांनी देऊन दिले. याच्या बाहेरचं कमी प्रोबॅबिलिटी येण्याचे, पण मी तुला सांगतोय एवढं तर सांगतो मी 70 ते 80% इकडनं येणार. आणि बघ मी तुला मागच्या वर्षी ना एक ट्रिक सांगतो, एक म्हणजे मी तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट जर का तुम्हाला हवी असणार ना तर तुम्ही मला खाली पटकन कमेंट्स करायच्या, 50 कमेंट्स करा. ही 100% आपण इझिली कसं मिळवू शकतो याची एकदम युनिक ट्रिक आहे की 50 पैकी फक्त 30 प्रश्न बरोबर केले तरी आम्हाला 100% मिळणार का. याच्यावर सरांनी फार रिसर्च केली आणि मुलांना एकदम 100% मिळू पण शकतात. तुम्हाला हवी असणार तर मला खाली कमेंट्स करा, ठीक आहे. आणि महत्त्वाचं ते टार्गेट विसरू नका तुम्ही. जर का मला 100 कमेंट्स आणि 200 लाईक्स आले तर सर त्याच क्षणी रात्रीचे 12 वाजलेले असू द्या, पहाटेचे 4 वाजलेले असू द्या, माझ्याकडे सर्व मटेरियल रेडी आहे. फिजिक्सचं, मॅथ्सचं तर असू दे, मॅथ्सचा वेळ अजून, फिजिक्स आणि बायो याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर वाईज हवे असणार तुला तर तू एवढं कार्य पूर्ण कर. तुझं सरांचं कार्य लगेच चालू होणार, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा मुलांनो. सर्वांना व्हेरी बेस्ट ऑफ लक. सरांनी जेवढं सांगितलं तेवढं व्यवस्थित करून जा. मोर दॅन इनफ आहे. याची जर का PDF हवी असणार तर तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तिथं जाऊन जॉईन होऊ शकता मुलांनो. हे पहा, अभ्यास करा मुलांनो. सरांसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी अभ्यास करा. जास्तीत जास्त पुढे जा जीवनामध्ये, फोडा आणि MST CET मध्ये पण फोडा. सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट.